सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. कन्वर मुंगी ध्येय गाठते ना, मग अडचण काय आपल्याला? काय आहे महाराजांकडं? वयाच्या 12व्या वर्षी शहाजीराजे मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना ध्येय दिलं. ठरलं शहाजीराजे मासाहेबांचं. थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांसोबत कर्नाटकात राहतील, ते कर्नाटकात राज्य उभा करतील. धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात जातील आणि ते महाराष्ट्रात राज्य उभा करतील. ठरल्यानुसार 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेबांसोबत पुण्याकडे निघाले. जाते वेळी एका पित्यानं आपल्या या पुत्राला काय द्यावं? आमचा मुलगा कुठे निघाला तर आम्ही काय देतो? डबा वेळेवर खा. फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा नीट ये. अधिकची काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागनं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. मग 12 वर्षाचे शिवबाराजे निघाले. एका पित्यानं जाते वेळी काय द्यावं? स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होतं मुद्रेत? प्रतिपच्च चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. पुत्र अजून बेंगलोरातच आहे, पुण्यात जायचंय, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. त्याच्या आधीच पिता सांगतोय आम्हास खात्री आहे राज्य उभा राहीलच. शहाजीराजे असं नाही म्हटले तुम्हाला जमेल का, तुम्ही कराल का, तुमच्याच्याने होईल का? सवालच नाही, जमणारच. मी वारंवार सांगतो, आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. स्वराज्य तलवारीच्या पात्यावर नाही, स्वराज्य कौतुकाच्या थाप्यावर उभा राहिलंय, हे पहिलं लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाचं 1646 साली स्वराज्याला आरंभ झाल्याचं दिसतं. काय आहे महाराजांकडं? काहीच नाही. मग महाराज असं म्हटले का? नाही, कुणी सैन्य दिलं तर लढेन म्हणतो, कुणी तोफा दिल्या तर उडवीन म्हणतो. प्रकार नाही. जे आहे ते सोबत घेऊन महाराजांनी पराक्रमाला सुरुवात केली. जे आहे ते सोबत घेऊन महाराज ध्येयाच्या दिशेने निघाले. कारणच नाही. हल्ली आमची अडचण झाली हो, ते कुणीतरी येतो आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. उगाच कुणीतरी आम्ही गरीब आहे ना, चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. कारण कसली सांगता? स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. कसली कारण देतो? 18 पगड जातीची 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं ठोरं महाराज गोळा करायचे. या सगळ्या पोरं ठोरणं घेऊन महाराज दूरच्या एखाद्या जंगलात जायचे. जंगलातल्या दाट झाडीत या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं प्रशिक्षण द्यायचंय. पण कुणाला न कळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपलं जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की आम्ही तलवारी शमशेर लपवून ठेवतो आणि विटीदंडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचा युद्धाचं प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याचवेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुनेचा पोर थरारलं, नीट निरकून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबाराजांना कळवायची कुणी अनोळखी येतंय सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला. आपल्या सोबत त्यांना सांगितलं तलवारी शमशेर लपवून ठेवा, विटीदंडूचा खेळ चालू करा. कुणी अनोळखी येतंय. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं,
रामोशाचा बहिर्जी जी, काय काम काढलंस रे? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. कार बोलू की राजांना, मग सांगतो. त्या खुनेचा पोर म्हणला, तो थांबतच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुनेचं पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची. राजा म्हणले, दे पाठवूनात. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं जी, कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा, असं असं, मग चल या 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 या, आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटलं, राज उद्यापासून येतो की जी. का रे? नाही, बापाला सांगावा दिला असता. बापाला सांगून उद्यापासून येतो की जी. राजे म्हणले, ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले, बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा, ह्या दिवसात मोर वरडत नाही. ती नाही, कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा, या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून? ऐकत गवसून झालं राज. राजाने माणसं गोळा केली ती अशी, दऱ्याखोऱ्यातली गिरिकांध्रातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. आज जगाच्या पाठीवर अमेरिकन गुप्तचर यंत्रणा, रॉ, इस्रायलची मोसाद या सर्वोत्तम गुप्तचर यंत्रणा मानल्या जातात. पैकी इस्रायलची मोसाद सांगते, आम्ही बहिर्जी नायकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. राणा वनातली पोरं महाराजांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीची करून टाकली. क्षमता प्रत्येकात असतात. आपल्यातल्या क्षमतेला पात्रतेचं रूप देता आलं की मग योग्यता कमावता येते. महाराजांनी इथल्या रानावनातल्या 18 पगड जातीच्या पोरांच्या क्षमतांना पात्रतेचं रूप दिलं आणि त्यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचं बनवलं. कुणी घ्यावं, तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी, प्रत्येकाचं आयुष्य सांगतं कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी, राष्ट्रीय चारित्र्य घडवलं. महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, अनेक राजांनी गिरदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग उभारले, अनेक राजांनी भूदुर्ग तयार केले, पण माझ्या राजांनी नरदुर्ग उभा केले. एक एक बुलंद आणि बलाढ्य जिवंत गडकोट, एक एक. काय विलक्षण सामर्थ्य आहे. एका वर्षाची व्यवस्था करायची आहे, धान्य पेरा. 10 वर्षाची व्यवस्था करायची आहे, झाडं पेरा. आणि 100 वर्षाची व्यवस्था करायची आहे, माणसं पेरा. महाराजांनी माणसं निर्माण केली. हे महाराजांचं विलक्षण विलक्षण कर्तृत्व आहे. काय विलक्षण आहे. 1646 साली महाराजांनी तोरणा घेतला आणि त्याच वेळी महाराजांची नजर समोरच्या राजगडावर पडली. राजगड बेवासाऊ आहे, म्हणजे घेतला तर बांधला पाहिजे, बांधायचा तर पैसे हवेत. पण होते कुठे महाराजांकडे? मग महाराज असं म्हटले का, आता घेतला राजगड तर बांधला पाहिजे, बांधायचा तर पैसे पाहिजेत, आहेत कुठं आपल्याकडं, मग कशाला घ्या, बघू पैसे आल्यावर. नाही, पैसे येतील तेव्हा येतील. राजगड घेऊन तर टाकू. घेतला महाराजांनी राजगड आणि त्याचवेळी तोरण्याचं बांधकाम सुरू असताना महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज 16 वर्षाचे होते त्यावेळी राजगड बांधायला सुरुवात झाली आणि महाराज 26 वर्षाचे झाले त्यावेळी राजगड बांधून पूर्ण झाला. काही वर्षापूर्वी स्वित्झर्लंड मधल्या झुरिच मध्ये जगातल्या सगळ्यात सर्वोत्तम किल्ल्यांचं प्रदर्शन भरलं होतं. दी बेस्ट कॅसल्स अँड फोर्ट्स इन दी वर्ल्ड. त्या प्रदर्शनात होता महाराजांनी बांधलेला हा राजगड, जगातला सर्वोत्तम किल्ला. महाराज सांगतात, तुम्ही सुरुवात करा. सुरुवात केली तर पोचाल, सुरुवातच नाही केली तर पोचाल कसं आहे? जे सुरुवात. सायंकाळी मावळतीच्या वेळेला मी रस्त्यानं चाललो होतो. एका डोंगराच्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होता. त्याला म्हटलं, अंधारात का उभा आहे? नाही, म्हटला डोंगरावर जायचं आहे. म्हटलं जा ना. मग नाही, अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला.
म्हटलं जा आता. मी घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता मी तिथूनच निघालो होतो. तो सद्ग्रस्त तिथंच डोंगराच्या पायथ्याला. मी म्हटलं अरे वा, जाऊन आला वाटतं. तो म्हटला नाही, गेलोच नाही. म्हटलं का? अंधार आहे ना. अरे म्हटलं तुला रात्री कंदील दिला होता ना. हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय. मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा, तू चालायला सुरुवात तर कर. उजेड आपोआप तुझ्या पावलाबरोबर येत जाईल. सुरुवात तर करा. 1670 साली मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला. मोगलांची फौज लाखाची, महाराजांची 20,000. मग महाराज असं म्हटले का त्यांची लाखभर आपली 20,000, आधी आपली लाखभर करू आणि मग लढू? नाही, 20 तर 20, सुरुवात तर करू. केली सुरुवात महाराजांनी. त्याच वेळी 1670 साली महाराजांनी प्रबळगड घेतला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावर निघाले. प्रबळगडाच्या एका मार्गावरनं पालखीतून जात असतानाच महाराजांच्या शेल्याचं एक टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज सोबत त्यांना म्हणाले पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना म्हणाले हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काही सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे आहे आहे. खना. माणसं कामाला लागली. बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात झाली. 5-6 फूट गेली. दगडी भिंत सापडली. उकरली. 27 घागरी आणि 4 कढया इतकं सोनं महाराजांना तिथं सापडलं. त्या संपत्तीतनं महाराजांनी शस्त्रसज्ज सैन्य उभा केलं आणि मोगलांच्या विरोधातला लढा तीव्र केला. महाराज सांगतायत तुम्ही सुरुवात करा. जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा राहते. महाराजांनी स्वराज्याची धामधूम चालू केली. पण महाराजांनी एक विचार केला पहिला. या भूमीमध्ये राज्य नव्हती असं नाही. विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपण ही स्वराज्य उभा करतो आहोत. कदाचित तेही नाही. हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. महाराजांनी पहिला विचार केला. स्वराज्याला धोका कुठून? स्वराज्याला धोका कुठून? आणि महाराजांच्या लक्षात आलं महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, समुद्रावरनं. आणि म्हणूनच महाराजांनी सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचं आरमार उभा केलं. आरमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. कधी भारतीय नौदलात गेलात तर नौदलाच्या प्रवेशद्वारावर लिहिलंय भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. पण आता आरमार म्हणजे जहाज हवी, म्हणजे तोफा हव्या, दारुगोळा हवा. तत्कालीन काळात महाराज जहाज इंग्रजांकडनं घ्यायचे, तोफा पोर्तुगीजांकडनं, दारुगोळा डचांकडनं. ते देत होते, आपण घेत होतो. पण अचानक महाराजांच्या लक्षात आलं इंग्रज आज जहाज देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत. पण उद्या हे देणं यांनी बंद केलं तर? आणि महाराजांच्या लक्षात आलं जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात केव्हाही ढासळतात. जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. स्वावलंबी स्वराज्य. आणि म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला. मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली आणि पुण्याच्या मावळामध्ये तोफा ओतायचा कारखाना सुरू केला. शस्त्रास्त्रांचे कैक कारखाने महाराजांनी चालू केले. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हा महाराजांनी महाराष्ट्राला दिलेला अलौकिक गुण आहे. अलौकिक. कोण म्हणतं मराठी माणसाला व्यापार जमत नाही? महाराजांनी नुसती नेव्हीची नव्हे, मर्चंट नेव्हीची निर्मिती केली. 4 ते 5 आंतरराष्ट्रीय कीर्तीची बंदरं महाराजांनी उभारली, ज्यातून युरोप, इराण, मस्कत पर्यंत मसाल्याच्या पदार्थाचा व्यापार होत होता. स्वराज्याची अर्थव्यवस्था महाराजांनी गतिमान केली. ती या व्यापाराच्या बळावर केली. महाराजांनी स्वराज्याच्या बनावटीची जहाज तयार केली. ही जहाज दर्यात, पण या जहाजांवर एखादी अवजड तोफ ठेवली तर तोफेच्या ओझ्याने जहाज डचमळायचं. सबब नेम चुकायचा. तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला की जहाज पाण्यात बुडायचं. महाराजांनी